आपण गुड डे बटर कुकीज शिकत आहोत, समजावून घेत आहोत आणि ठरवायचं आहे, की हे खाणं योग्य आहे का वाईट आहे. आता ह्यात जो शेवटचा घटक पदार्थ आहे, त्याला त्यांनी असं लिहिलंय, की नॅचरल अँड आर्टिफिशियल फ्लेवर्स आणि कंसात लिहिलंय बटर, व्हॅनिला आणि मिल्क. आता ह्याचा अर्थ काय होतो? तर ह्या बटर कुकीजमध्ये बटर घातलेलं आहे, व्हॅनिला घातलेला आहे आणि दूध घातलेलं आहे. असं आपल्या जिभेला, असं आपल्या मेंदूला वाटावं. परंतु ह्यात काहीही घातलेलं नाही, तरीसुद्धा ते तसं वाटतंय. ही जादू होण्यासाठी काही घटक पदार्थ, काही रासायनिक पदार्थ, केमिकल्स तिथं लिहिलंय त्यांनी नॅचरल अँड आर्टिफिशियल फ्लेवर. फ्लेवर म्हणजे चव येण्यासाठी वापरलेली केमिकल. आणि ही जी केमिकल्स आहेत ती नॅचरल म्हणजे समजा कॉर्नपासून मिळालं असेल, तर त्याला नॅचरल सोर्स असं म्हणतो आपण. आणि आर्टिफिशियल म्हणजे फक्त जी लॅबोरेटरीमध्येच. तर अशा दोन्ही प्रकारची केमिकल्स ह्या बिस्किटामध्ये वापरलेली आहेत. आणि ही जी केमिकल आहे त्याला बटरची चव आहे, व्हॅनिलाची चव आहे. हे वेगवेगळे असतील 3, 4, 5 वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स किंवा केमिकल्स त्यांनी वापरलेले असतील. तर त्याला बटरची चव आहे, व्हॅनिलाची चव आहे आणि दुधाची चव आहे. म्हणजे तुम्हाला कंपन्या किती मूर्ख बनवतात, किती गंडवतात, किती फसवतात, किती बनवतात, हे तुम्हाला ह्याच्यावरनं कळतं. की जर ही केमिकल्स आणि ही फ्लेवर्स ह्या बिस्किटामधनं काढून टाकली, तर तुम्हाला त्यात फक्त मैदा, साखर आणि तेल लागेल. त्याला मुळीच चव लागणार नाही. परंतु जेव्हा ही केमिकल त्याच्यामध्ये घातली जातात, तुमच्या मेंदूला असं वाटतं, की ह्यात बटर घातलेलं आहे, ह्यात व्हॅनिला घातलेलं आहे, यात दूध मोठ्या प्रमाणात घातलंय. म्हणजे मला सांगा मित्रांनो, ह्या कंपन्या आपल्याला मूर्ख बनवत आहेत आणि आपण आपल्या खिशातले पैसे देऊन मला मूर्ख बनवा म्हणून आपण त्यांना पैसे देतो आणि हे कचरा अन्न खात असतो. त्याच्यामुळे शेवटी आपण ठरवायचं आहे, की हे नॅचरल आर्टिफिशियल फ्लेवर मुळात घालायलाच का लागतात? भाकरीत कधी आपण फ्लेवर घातलाय का? खिचडीत कधी फ्लेवर घातलाय का? भात वरण खाताना फ्लेवर घातलाय का? मग जर चांगल्या पदार्थात फ्लेवरची गरज नसेल, तर ह्या बिस्किटाला फ्लेवरची गरज का लागते? त्यामुळे हे असे पदार्थ खाणं चुकीचं आहे. हे पदार्थ आपल्या शरीरासाठी घातक आहेत आणि हे कंपन्या आपल्याला हे पदार्थ किंवा केमिकल वापरून मूर्ख बनवत असतात.